तोंडाची चव वाढवणारे तसेच ताटाची डावी बाजूची शोभा वाढवण्यासाठी सुक्या खोबऱ्याची चटणी पाहणार आहोत. तर इथे 1 वाटी सुके खोबरे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, लाल तिखट घेतले आहे चवीनुसार, भाजलेले जिरे 1 लहान चमचा, मीठ घेतलेले आहे चवीनुसार. प्रथम कढईमध्ये सुके खोबरे छान आपल्याला सोनेरी रंगावर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे किसलेले खोबरे घेतले तर ते लवकर भाजले जाते. तर अशा प्रकारे खोबरे छान भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. आणि थंड करून झाल्यानंतर एका मिक्सर भांड्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घेतल्या इथे मी 10 ते 15, तसेच भाजलेले जिरे घेतले 1 लहान चमचा. जर जिरे तुमच्याकडे भाजलेले नसतील तर सुक्या खोबऱ्याबरोबर भाजले तरी चालतील. आणि इथे 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे. तर हे रंगाचे आणि तिखट दोन्ही मिळून 2 चमचे घेतले आणि मीठ टाकलेले आहे चवीनुसार. भाजलेले सुके खोबरे छान थंड झाल्यावर मिक्सर भांड्यामध्ये टाकून आपल्याला मिक्सरवर चालू बंद किंवा पल्स मोडला फिरवून घ्यायचे आहे. तर आपली ही सुक्या खोबऱ्याची सुकी चटणी तयार आहे. नक्की एकदा ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. थँक्यू.